मोदींनी देशात चेष्टा चालवली आहे, हे मोदी सरकार नव्हे तर अदानी सरकार. राहुल गांधींची घणाघाती टीका. देशातील सरकारला भाजप मोदी सरकार म्हणून संबोधित आहे, मात्र खऱ्या अर्थाने हे सरकार मोदी सरकार नसून हे अदानी सरकार असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. काँग्रेस पक्षाने जो पक्षाचा वचननामा तयार केला आहे तो अतिशय विचारपूर्वक आणि जनतेचे मत लक्षात घेऊन तयार केलेला आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मोजक्या अब्जाधीशांसाठी उद्योगपतींसाठी हे सरकार चालवले आहे. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे अदानी यांचे आहे. आज त्यांच्या शेअरची किंमत तपासल्यावर असे लक्षात येईल की मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांच्या शेअरची किंमत दुपटीने वाढेल. तिकडे देशात सरकारला भाजप मोदी सरकार म्हणून संबोधित आहे, मात्र खऱ्या अर्थाने हे सरकार मोदी सरकार नसून हे अदानी सरकार असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज भंडारा येथे आयोजित महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत राहुल गांधी बोलत होते. पूर्वी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ एका समूहाच्या नावावर होते, मात्र कालांतराने त्यांच्यावर सीबीआयची चौकशीच्या अनेक धमक्या आणि दबाव आणून ते विमानतळ अदानी समूहाच्या हातात सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर मात्र तत्कालीन सर्व कारवाया बंद पडतात आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ अदानी समूहाकडे जातं. हा प्रकार केवळ एका विमानापुरताच नाही तर मर्यादित नसून ते आज केवळ देशात सर्व क्षेत्रात आले आहेत. देशात कधी हिंदू मुस्लिम विरोधात तर कधी एका जातीचे दुसऱ्या जातीच्या समूहामध्ये भांडण लावून राजकारण केलं जातं. या भानगडीत जनतेला व्यस्त करत त्यांच्याकडून कर स्वरूपात सर्वसामान्यांचे पैसे उकळण्याचे काम केले जाते. मी देशभरात प्रवास केला दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर असा 4000 किलोमीटरचा प्रवासादरम्यान मी सर्व स्तरावरील नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान अशी एक गोष्ट लक्षात आली की देशातील सर्वात मोठा मुद्दा हा बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव इत्यादी प्रमुख प्रश्न समोर आहेत. मात्र आज घडीला यावर कोणीही बोलायला तयार नाही. प्रसार माध्यमे देखील यावर बोलायला तयार नाहीत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना डावलण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राखाली मंदिरामध्ये पूजा करताना टीव्हीवर दिसत असतात. कोरोना काळात भयानक संकटे आली, लाखो लोकांचे त्यात जीव गेले, तेव्हा तसे होत असताना पंतप्रधान देशातील नागरिकांना थाळी वाजवायला घरात राहायला सांगत होते. सर्वसामान्यांच्या जीवाची कोणालाही पर्वा नसून देशात एक प्रकारे चेष्टा सुरू असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी सरकारवर केली आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. मोदींनी देशात चेष्टा चालवली आहे, हे मोदी सरकार नव्हे तर अदानी सरकार. अशा प्रकारे एक प्रकारे सरकारवर मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदींना एक प्रकारे त्यांनी टीका केली आहे. तर राहुल गांधींच्या या घणाघाती टीकेवर आपले काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.